मध्ये जेव्हा हे 60चं 65 होईल, म्हणजे जसं वाढेल, 1 न वाढू द्या, 2 न वाढू द्या, 5 न वाढू द्या, 10 न वाढू द्या, 20 न वाढू द्या, तर 60चा जेव्हा 65 होईल, प्राइस जे डेसिमलच्या लेफ्ट साईडचे ते तेच राहणार आहे, फक्त राईट साईडची जे प्राइस आहे ते फक्त चेंज होणार आहे. तर तो 60चा 65 जाईल, तसं माझे 5 पिप वाढले. तो 60चा 80ला गेला, माझे 20 पिप वाढले. 60चा तो 95 ला गेला, तेव्हा माझे 35 पिप वाढले. सो सांगायचं एकच गोष्ट आहे की पिप कशी कॅल्क्युलेट आपण करतो, ते गोष्ट मी तुम्हाला ह्या उदाहरणामध्ये देतो. टाईप 2 मध्ये या तुम्हाला 4 डिजिट दिसत असतील डेसिमलच्या नंतर, तर हे कसं पिप आपण कॅल्क्युलेट करायचं, सेम जसं टाईप 1 मध्ये आपण कॅल्क्युलेट केलं तसंच टाईप 2 मध्ये पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर तुम्हाला शेवटचे जो 2 डिजिट आहेत तेच कॅल्क्युलेट करायचे. जसं की 20 आहे, तिथं 21 झाला, 1 पिप वाढला. 20च्या जागी 35 झाला, तुमचे 15 म्हणजे 15 पिप वाढले. देन इथं 20 आहे, तिथं झालं 50 म्हणजे 1.0150, म्हणजेच तुमचे तिथं 30 पिप्स हे इन्क्रीज